नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपण्याची संधी आहे। या भावनेतून नाशिकमधील ॲडव्होकेट साहिल नितीन ठाकरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करत एक नवा आदर्श निर्माण केला। साहिल ठाकरे यांनी शहरातील नवीन सिडको येथील दिलासा केअर सेंटरमध्ये अंथरुणाला खिळलेल्या आणि निराधार ज्येष्ठांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला। यावेळी ज्येष्ठांना जीवनावश्यक वस्तूंच्या शिधा किटचं वाटप करून मदतीचा हात देण्यात आला। या उपक्रमामुळे आश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुललं। कार्यक्रमादरम्यान दिलासा केअर सेंटरच्या वतीनं ॲडव्होकेट साहिल ठाकरे यांचं औक्षण करून त्यांना पुढील सामाजिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। माझं नाव सुजय नागले आणि दिलासा केअर सेंटरमध्ये मी व्यवस्थापन आणि ॲडमिनिस्ट्रेशन सगळं बघतो। दरवर्षी साहिल ठाकरे वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी येतात आणि भरघोस त्यांची मदत पण आम्हाला लाभते आणि त्यांचा वाढदिवस ते खुशीने इकडे साजरा करतात, यातच आमचा आनंद आहे आणि आमच्या पेशंटना पण तेवढाच आनंद होतो की ते आतुरतेने दरवर्षी या दिवसाची वाट बघत असतात। दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही उपक्रम करावा असं सगळ्यांनाच वाटतं, तर हा एक उपक्रम आम्ही दरवर्षी आमच्या वाढदिवसाला करत असतो। यात वृद्धांना त्यांच्या गरजा, आवश्यक वस्तूंची आपण पूर्तता करून देतो। ही ॲक्च्युली खूप नाही, छोटी एक हे फूल नाही पण फुलाची पाकळीसारखं आपण एक काम करतो। दिलासा केअर सेंटरला हा आमचा दुसरं वर्ष आहे येण्याचा। माझे या निमित्ताने सर्वांना हेच सांगणं आहे की तुम्ही पण दिलासा केअर सेंटरला तुमचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा कुठलाही सेलिब्रेशनचा हे असो, तर इथे थोडंसं एक आनंद स्प्रेड केला तर त्याच्या कैक पटीने जास्त तुम्हाला स्वतःला आनंद भेटेल। तर प्रत्येकाने इथे एकदा तरी व्हिजिट करावी, हेच माझं यातून सांगण्याचं हे आहे। थँक्यू। या प्रसंगी दिलासा केअर सेंटरच्या संचालिका उज्ज्वला जगताप, व्यवस्थापक सुजय नागले, समाजसेवक हेमंत सूर्यवंशी, विशाल गवळी, कुणाल झाडे, सागर बाबाजी गायके, ॲडव्होकेट सोहम शिरसाट, गोकुळ पिंगळे, चेतन बोराडे तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत निराधार ज्येष्ठांसोबत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक केलं। न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारी, नाशिक।